मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। गव्हर्नमेंट जॉब अपडेट्समध्ये महाराष्ट्र शासनातर्फे ससून रुग्णालय पुणे सरळ सेवा भरती आहे। तर यामध्ये एकूण 354 पोस्ट दिसत आहेत आणि ऑनलाईन फॉर्म भरायची लास्ट डेट काय आहे ती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर ससून रुग्णालय पुणे पात्रता जी आहे ती फक्त 10वी पास आणि काही पदे ही तांत्रिक कोर्स जसे की ITI वगैरे असतात। आता ही सर्व डिटेल्स आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। तर मित्रांनो इथे महाराष्ट्र शासनातर्फे गव्हर्नमेंट कॉलेज पुणे म्हणजे ससून आपण त्याला म्हणतो, तर ससून रुग्णालय पुणे या ठिकाणी जाहिरात निघालेली आहे। तर जाहिरातीसाठी 15/8 म्हणजे आजपासूनच 31/8 पर्यंत शॉर्ट पिरियडमध्ये अर्ज भरायचे आहेत। एकूण पदं वगैरे डिटेल आपण खाली बघणार आहोत। तशीच शैक्षणिक अर्हता ही सुद्धा खाली बघणार आहोत। तर कोणकोणती पदं आहेत तर एकूण जर बघितली तर साधारण 19 पदं प्रकारची पदं आहेत। तर यामध्ये गॅस प्लांट ऑपरेटर, भांडार सेवक, प्रयोगशाळा परिचर, त्यानंतर दवाखाना सेवक, संदेशवाहक म्हणजे टेक्निकल पदं सुद्धा आहेत। बटलर आहे, माळी आहे, टेक्निकल पदं आहे। स्वयंपाकी सेवक, प्रयोगशाळा सेवक टेक्निकल पदं आहेत। नाविका आहे, सहाय्यक स्वयंपाकी, हमाल, रुग्ण पटवाहक, शकिरण सेवक, शिपाई, पहारेकरी, चतुरश्रेणी सेवक आणि आया आणि कक्ष सेवक एकूण अशी 354 पदं दिसत आहेत। आणि यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे। वेबसाईट सुद्धा दिलेली खाली दाखवणार आहे। त्याचबरोबर परीक्षेचा दिनांक वगैरे सगळी डिटेल ऑनलाईन या वेबसाईटमध्ये दिलेलेच आहे। इतर जी शासकीय माहिती असते, शासकीय कागदपत्र असतात ती तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायची आहेत। त्यामुळे यामध्ये जर तुम्हाला अर्ज करायचे असतील तर लास्ट डेट आहे त्याच्या अगोदर आपण बघणार आहोत तर त्याची क्वालिफिकेशन। तर शैक्षणिक अर्हता याच्यामध्ये आता शैक्षणिक अर्हतामध्ये बघा, गॅस प्लांट ऑपरेटर जो म्हटलेला आहे तो या ठिकाणी माध्यमिक शालांत म्हणजे SSC सायन्स SSC पास असावा, म्हणजे त्या सायन्स हा विषय त्याच्यामध्ये असला पाहिजे SSC मध्ये। त्यानंतर भांडार सेवक सुद्धा SSC पास, म्हणजे सगळे जे आहेत ते जवळजवळ SSC पास दिसत आहेत। SSC उत्तीर्ण म्हणजे 10वी उत्तीर्ण आहे। फक्त त्याला सायन्स हा विषय असणे आवश्यक आहे। इथे सुद्धा सायन्स उत्तीर्ण आहे। त्याचबरोबर यामध्ये बटलर 6 नंबरचं जे पद आहे बटलर, यामध्ये 10वी अधिक 1 वर्षाचे नोंदणीकृत व्यवसायक धारकाचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र, म्हणजे या ठिकाणी व्यवसाय धारकाचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी गरजेचं आहे। किमान 1 वर्षाचा अनुभव या ठिकाणी तुम्हाला बटलर या पदासाठी आहे, म्हणजे कोणत्याही व्यवसाय धारकाचे अनुभव प्रमाणपत्र ते सादर करायचं आहे। त्यानंतर माळी सुद्धा यामध्ये सुद्धा 10वी पास आणि शेतकी विद्यालयाचा माळी हा प्रमाणपत्र पूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण केलेला आवश्यक आहे। इथे सुद्धा फक्त 10वी आहे। इथे स्वयंपाकी सेवकमध्ये 1 वर्षाचं या ठिकाणी अनुभव प्रमाणपत्र मागितलेलं आहे, म्हणजे मिनिमम 10वी क्वालिफिकेशनच सगळ्या पदांना आहे आणि काही पदांना फक्त अनुभव मागितलेला आहे। त्यामुळे जे काही इच्छुक उमेदवार आहेत फक्त SSC पास वगैरे आहेत आणि गव्हर्नमेंट जॉबच्या यामध्ये शोधत आहेत त्यांच्यासाठी 354 पदांची या ठिकाणी एक भरती निघाली आहे। त्यासाठी ही ॲड तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर सुद्धा बघू शकता। तर आपण डायरेक्ट जाऊ वेबसाईटवर। इतर पूर्ण माहिती याच्यामध्ये पूर्ण डिटेल दिलेली आहे। आता परीक्षा कशी होणार आहे त्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे। 1000 रुपये तुम्हाला खुला प्रवर्गाला परीक्षा फी भरायची आहे आणि 900 रुपये आर्थिक मागास जे घटक आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये ठेवलेले आहे। त्यानंतर परीक्षा अर्ज सादर करण्याची तारीख आहे 15/8 ते 31/8 शॉर्ट पिरियड आहे। त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरून घ्यायचा आहे। त्यानंतर परीक्षा सुद्धा होणार आहे, त्याची डिटेल आपण याच्यानंतर टाकणारच आहोत। तर आपण या ठिकाणी आहे वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट ॲडच समोर येते आहे। तर यामध्ये डाउनलोड ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे मी आता जी डाउनलोड केली ती इथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ॲप्लाय ऑनलाईन अर्ज इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्जासाठी ओपन होतं। IBPSची पद्धतीने परीक्षा होणार आहे।
त्यामुळे 15/8 ते 31/8 तुम्हाला अर्ज भरायचे आहेत आणि इतर माहिती भरायची आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशनमध्ये आणि त्यानंतर पूर्ण अर्ज फिलअप करून फीसुद्धा भरायची आहे. तर अशा प्रकारे बेसिक माहिती यासाठी सांगितलेली आहे, कारण तुम्हाला शासकीय जॉब आहे. तर ज्यांना ज्यांना शासकीय जॉबची गरज आहे आणि फक्त 10वी पास वगैरे आहेत त्यांनी हा अर्ज भरायला हरकत नाही. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.